राज्यातील महानगरपालिका निवडणुका जवळ आल्या आहेत आणि याच पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या प्रारूप मतदार यादीवर सर्वच पक्षांनी मोठे आक्षेप घेतले आहेत. कोल्हापूर महानगरपालिकेतही हीच समस्या समोर आली. अनेक मतदारांची नावे त्यांच्या प्रभागातून सरळ दुसऱ्या प्रभागात गेली आहेत आणि प्रभागनिहाय झालेल्या मतदार याद्यांची विभागणीही अचूक नाही, अशा तक्रारी मोठ्या प्रमाणावर नोंदवल्या गेल्या. या परिस्थितीत काँग्रेस नेते आणि आमदार सतेज पाटील यांनी राज्य सरकार आणि राज्य निवडणूक आयोगाकडे एक महत्त्वाची मागणी केली आहे. प्रारूप मतदार याद्यांवरील हरकतींची मुदत 15 दिवसांनी वाढवावी. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, आमदार सतेज पाटील आणि विजय वडेट्टीवार यांनी आयुक्तांना पत्र लिहून सांगितलं की प्रारूप मतदार याद्या व्यवस्थित फोडलेल्या नाहीत. अनेक मतदारांची नावे चुकीच्या प्रभागात गेली आहेत. हरकती नोंदवण्याची प्रक्रिया अत्यंत किचकट. प्रत्येक तक्रारीसाठी स्वतंत्र अर्ज आणि आधार कार्ड जोडायची अट. मोठ्या प्रभागात मतदारांची संख्या जास्त असल्यामुळे याद्या तपासायला खूपच वेळ लागतो आणि त्यामुळे नागरिक व पक्षांना तक्रारी नोंदवणं कठीण होत आहे. मतदार याद्यांमध्ये अचूकता आणि पारदर्शकता यावी यासाठी मुदत वाढवणं अत्यावश्यक असल्याचं काँग्रेसने स्पष्ट केलं आहे. आता निवडणूक आयोग या मागणीवर काय निर्णय घेणार याकडे सगळ्यांचंच लक्ष लागलं आहे. अजून अशाच माहितीसाठी आमचं पेज फॉलो करा आणि तुम्हाला पुढे कोणत्या पक्षाची माहिती हवी आहे आम्हाला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका.